वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. कसे आहात तुम्ही? मजेत आहात का? अभ्यास करताय का? अभ्यासाचा लोड घेताय का? जर अभ्यासाचा लोड घेत असाल तर बिलकुल घेऊ नका, कारण की मी तुम्हाला 10वीचं SSC बोर्डाचं हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्रफी हे तिन्ही विषय साध्या, सोप्या आणि मराठी भाषेमध्ये शिकवतो आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण हिस्ट्रीचा एक लेसन घेतला आहे, जॉग्रफी पॉलिटिकल सायन्सचा एक लेसन घेतला आहे. आज आपण सुरू करतोय 10वीचा SSC बोर्डाचा जॉग्रफीचा लेसन नंबर 1, दॅट इज फील्ड व्हिजिट. ठीक आहे. आता हा जो लेसन आहे, तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन्सिल किंवा पेन असलं पाहिजे. तेच आपलं नेहमीचं, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. ठीक आहे. मी ज्या ज्या शब्दांचा अर्थ सांगतो त्या शब्दांचा अर्थ तुम्ही पटकन तिथं नोट डाऊन करायचा आहे. आता बेसिकली मुलांनो, हा जो लेसन आहे फील्ड व्हिजिट, हा लेसन मी बघितला. हा लेसन जवळपास 8 पानांचा लेसन आहे आणि तो लेसन थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे आपले जसे लेसन असतात त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट्स असतात, हा लेसन आहे का नाही, या लेसनमध्ये कन्सेप्ट्स नाही आहेत. या लेसनमध्ये एक खूप छान डायलॉग आहे मुलांमधला आणि त्याच्या टीचर्समधला. हे तुम्ही निवांत वाचून काढा. हे सगळे ट्रिपला गेलेले आहेत, फील्ड व्हिजिटला गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांना काय काय दिसते आजूबाजूला, काय काय अनुभव येत आहेत, हे सगळं बेसिकली या लेसनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या, तुम्हाला ते समजेल. इंटरेस्टिंग आहे, एक गोष्ट असल्यासारखं तुम्ही वाचा. आता त्याच्या खाली मी तिथं बघितलं की तिथं एक्सरसाइजमध्ये जर आपण आलो, पेज नंबर 8 एक्सरसाइजमध्ये आलो तर तिथं 5 क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइजमध्ये. ते 5 क्वेश्चन्स आपण त्याचे आन्सर्स आपण समजून घेऊ आणि अजून 2 क्वेश्चन्स, असे 7 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी काढलेले आहेत आणि ते 7 क्वेश्चन मी तुम्हाला शिकवीन. निवांत शिकू आरामात शिकू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगतो की आपण, माझी शिकवायची जी स्टाईल आहे ती एकदम शांततेत आणि हळूवार आपण शिकवतो. ठीक आहे. का तर तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज मला द्यायचं असतं आहे. तुम्हाला त्या कन्सेप्ट्स कळाल्या पाहिजे. तर आपण काही आता टाईम न वेस्ट करता आता आपण ते सुरू करू. तुमच्यासमोर दिसतोय जॉग्रफीचा लेसन नंबर 1 फील्ड व्हिजिट. आउटलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड व्हिजिट. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, तुम्ही हे जे सगळं दिलेलं आहे ही उत्तरं तुम्ही अशीच्या अशी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जरी दिली तरी चालणार आहे. तुम्हाला त्या क्वेश्चनचं आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आजपर्यंत जर तुम्ही करत असाल, जर तुम्ही पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये जर आन्सर्स लिहित असाल तर ती सवय बंद करा. ठीक आहे. आता इथून पुढं तुम्ही काय करायचं, तुम्ही पॉईंट्सच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचा. आणि तुम्हाला एक गोल्डन रूल सांगू का, 1 पॉईंट लिहिला की अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. ठीक आहे. मग तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न आला तर तुम्हाला किती पॉईंट लिहावे लागतील? 2 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पॉईंट लिहावे लागतील. 3 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला 6 पॉईंट लिहावे लागेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. बरोबर आहे. ठीक आहे. चला, तर हा क्वेश्चन आहे खूप महत्त्वाचे. हा लेसन महत्त्वाचा आहे. ठीक आहे. एक तर पहिला लेसन आहे आणि याच्यावर 5 क्वेश्चन आहे. ह्यामधला एक तरी क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेमध्ये, फायनल एक्झाममध्ये 100% येणार आहे. ठीक आहे. चला बघूयात का आता. क्वेश्चन नंबर 1, आउटलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ अ फील्ड व्हिजिट. आउटलाईन म्हणजे काय? आउटलाईन म्हणजे अधोरेखित करा, अंडरलाईन करा. एखाद्या गोष्टीला आपण अंडरलाईन कधी करतो? जेव्हा ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. मग आता आउटलाईन द इम्पॉर्टन्स म्हणजे काय? महत्त्व. कशाचं महत्त्व अधोरेखित करा? तर फील्ड व्हिजिटचं महत्त्व अधोरेखित करायचं आहे. फील्ड व्हिजिट, फील्ड म्हणजे काय? फील्ड म्हणजे क्षेत्र, कुठलं पण एक क्षेत्र. मग ते एखादी शेती असेल, एखादं गाव असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा कारखाना असेल, एखादी फॅक्टरी असेल, एखादी स्कूल असेल, एखादा हॉस्पिटलचा प्रोजेक्ट असेल, एखादा गाई म्हशींचा गोठा असेल, प्रोजेक्टच आहे ना तो, दॅट इज फील्ड व्हिजिट. दॅट इज फील्ड. कुठली पण फील्ड असू शकते. ठीक आहे. एखादं मंदिर असेल किंवा एखादं पंचकर्म सेंटर असेल, दॅट इज ऑल्सो अ फील्ड. फील्ड म्हणजे फील्ड. ठीक आहे. क्षेत्र. आणि व्हिजिट म्हणजे काय? व्हिजिट म्हणजे त्या क्षेत्राला भेट द्यायची. ठीक आहे. तिथं जायचं, ते सगळं बघायचं. तर हे का महत्त्वाचं आहे हा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स. ठीक आहे. चला आता आपण याचा आन्सर शोधायचा इथं प्रयत्न करूया. ठीक आहे. चला बघा, आता याचा आन्सर काय लिहायचं आहे? जिओग्राफी इज अ सायन्स लर्न थ्रू ऑब्झर्वेशन. जिओग्राफी म्हणजे काय? भूगोल. बघा बरं का, शब्द कसा आलाय, भू
आणि गोल या दोन शब्दांचा हा शब्द बनलाय. भू म्हणजे काय? भू म्हणजे पृथ्वी. ठीक आहे. गोल म्हणजे काय? गोल म्हणजे गोल. पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल. ही जी आपली पृथ्वी आहे, हे जे आपलं घर आहे, याच्याबद्दलचा अभ्यास म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय अभ्यास करतो? भूगोलाचा अभ्यास करतो. ठीक आहे. जिओग्राफी इज अ सायन्स. शेवटी हे सायन्सच आहे, शेवटी हे शास्त्रच आहे. ठीक आहे. विज्ञानच आहे. बरोबर आहे का? जिओग्राफी काय असतं? अर्ध तर सायन्सच आहे का नाही? ह्याच्यामध्ये लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर हे सगळं आपण शिकतो का नाही त्याच्यामध्ये? जिओग्राफी इज अ सायन्स लर्न थ्रू ऑब्झर्वेशन्स. आणि ऑब्झर्वेशन म्हणजे काय रे? ऑब्झर्व करा, एखादी गोष्ट बघा, एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करा, एखाद्या गोष्टीचं परीक्षण करा. ठीक आहे. जिओग्राफी इज अ सायन्स लर्न थ्रू ऑब्झर्वेशन. हे बघा, साधी गोष्ट. तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आता आपण जेव्हा बघतो, आता तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये बसता आणि समजा तुमचे टीचर तुम्हाला शिकवत असतील की हिमालयामध्ये खूप प्रचंड मोठी थंडी आहे, बरोबर आहे का? तिथं प्रचंड मोठा बर्फ पडतो. हे तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये बसून कळू शकतं का रे बाळांनो? नाही कळू शकत. बरोबर आहे का? कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, हे तुम्हाला क्लासरूममध्ये बसून कळू शकतं का? नाही कळू शकत. आजकाल तर तुमच्या ज्या क्लासरूम राहतात, मी बघतो आजकालच्या ज्या क्लासरूम आहेत त्या तर एकदम AC क्लासरूम आहेत, एकदम 5 स्टार स्कूलमध्ये तुम्ही जाता. बरोबर आहे का? मग त्यामध्ये बसून पाऊस कळू शकतो का? किंवा आफ्रिकेमध्ये किंवा इक्वेटोरियल रिजनमध्ये किती प्रचंड ऊन असतं हे कळू शकतं का आपल्याला क्लासरूममध्ये बसून? नाही कळू शकत. हे आपल्याला तिथं जाऊनच बघावं लागतं. बरोबर आहे का? जिओग्राफी इज अ सायन्स लर्न थ्रू ऑब्झर्वेशन. तुम्हाला ते बघावं लागतं, तुम्हाला ते डोळ्यानं हे सगळं बघावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा तर तुम्हाला जाऊन ते कळू शकतं का नाही? हे बघा, प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि या दोन गोष्टींमध्ये बाळांनो जमीन आसमानाचं अंतर आहे. बरोबर आहे का? तुम्ही किती पण पोपटपंची करा, तुम्ही किती पण क्लासमध्ये पहिले या, पण तुम्ही जर घराच्या बाहेर पडलेले नसाल तर त्याला काही उपयोग नाही आहे. आणि एखाद्या मुलाला 60-70% 80% पडत असतील, पण तो भरपूर फिरला आहे, त्यांनी खूप सारे अनुभव घेतलेत, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन हे बघून सगळं आपण शिकू शकतो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय बघा, सेकंड पॉइंट आहे अ फील्ड व्हिजिट किंवा स्टडी गिव्स ॲन अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. कशाची संधी मिळते रे आपल्याला? आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्याला कोणत्या गोष्टीची संधी मिळते बघा बरं का? गिव्स ॲन अपॉर्च्युनिटी टू गेट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. फर्स्ट हँड म्हणजे काय? डायरेक्ट एक्सपिरियन्स आपल्याला करता येतो, अनुभव घेता येतो. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगू का? एक एक्झाम्पल सांगतो जे आमच्या बाबतीमध्ये घडलं, आमचा अनुभव तुम्हाला सांगतो. लहानपणीपासून आम्ही शिकलेलो आहे, आपण सगळे शिकलोय की कोकणामध्ये खूप प्रचंड पाऊस पडतो. बरोबर आहे का? मग आम्ही एकदा कोकणामध्ये गेलो होतो, आम्ही एकदा रायरेश्वराला फिरायला गेलो होतो, आम्ही रायगडावर फिरायला गेलो होतो, कोकणामधले काही किल्ले बघायला गेलो. इतका प्रचंड पाऊस म्हणजे दिवसातले 15-15, 16-16 तास तिथं पाऊस पडतो. आम्ही इतकं प्रचंड भिजलो, दुसरे कपडे घातले ते सुद्धा भिजून गेले. इतका प्रचंड पाऊस पडतो. त्यावेळी आम्हाला खरंच जाणीव झाली की पाऊस काय असतो. इतकं म्हणजे जबरदस्त. पण हे कधी कळलं आम्हाला? हे कधी कळलं? जेव्हा आम्ही अनुभव घेतला. बरोबर आहे का? मला माहिती आहे की हिमालयामध्ये प्रचंड थंडी पडते, हिमालयामध्ये बर्फाचे डोंगर आहेत, हिमालयामध्ये स्नोफॉल होतो, मला माहिती आहे ना सगळं. पण मी कधी अनुभव घेतलेला नाही आहे. मी माझ्या घरात बसून काय मला हिमालय कळणार आहे? बरोबर आहे का? चला, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्स, थेट अनुभव ऑफ न्यू प्लेस विथ अ डिफरंट लोकेशन. वेगवेगळ्या जागा, वेगवेगळं क्लायमेट. एखाद्या ठिकाणी खूप थंड क्लायमेट असतं, एखाद्या ठिकाणी प्रचंड गरम होतं, एखाद्या ठिकाणी प्रचंड ह्युमिड असतं, एखाद्या ठिकाणी प्रचंड ड्राय असतं. बरोबर आहे का? हे वेगळं क्लायमेट. तिथं गेल्याशिवाय आपल्याला ते कळणार आहे का? आता राजस्थानमध्ये एखाद्या वाळवंटामध्ये गेलो ना तर त्यावेळी कळल हीट काय असती, उष्णता काय असती, तोवर नाही कळू शकत रे. बरोबर आहे का? अँड लँडफॉर्म म्हणजे काय? आता काही प्लेन लँड असतात, काही माउंटेनस रिजन्स असतात. बरोबर आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म्स असतात. हे आपण शिकलेलो आहे. हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण आपल्या ते सगळं डोळ्यानं बघतो तेव्हा. ठीक आहे. चला पुढे बघा. थर्ड पॉइंट,
इट हेल्प्स अस अंडरस्टँड. हेल्प करतं, आपल्याला मदत करतं. कशासाठी मदत करतं? अंडरस्टँड करायला, समजून घ्यायला मदत करतं. काय समजून घ्यायला? द को रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड दी एन्व्हायरमेंट. ह्युमन म्हणजे काय? ह्युमन म्हणजे माणसं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. आता वातावरणाचा आणि माणसांचा काय संबंध आहे आणि कसा संबंध आहे? खूप सोपी गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला छोटे छोटे एक्झाम्पल देतो, त्यावरून तुम्हाला समजून जाईल. तुम्ही कधी साऊथ इंडियामध्ये गेले का? साऊथ इंडिया, तमिळनाडूमध्ये तुम्ही गेले का? चेन्नईमध्ये तुम्ही गेले का? किंवा तुम्हाला माहिती का चेन्नईमधली लोक काय घालतात? चेन्नईमधली माणसं लुंगी घालतात. लुंगी, व्हाईट कलरची लुंगी. का बरं? कारण की तिथं प्रचंड गरम होतं. बरोबर आहे का? व्हॉट इज दॅट? को रिलेशन. एकमेकांमधला काय हा संबंध? को रिलेशन, एकमेकांमधला संबंध. कुठल्या दोघांमधला? माणसामधला आणि एन्व्हायरमेंटमधला. बरोबर आहे का? चेन्नईमध्ये प्रचंड गरम होतं, तिथली लोक लुंगी घालतात. आता महाराष्ट्रातली लोक काय घालतात? शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट घालतात. कारण की इथलं क्लायमेट कसं आहे? इथलं क्लायमेट मॉडरेट आहे. ओके, जनरल नॉर्मल वातावरण. फार थंड नाही, फार गरम नाही, फार ह्युमिड नाही, फार ड्राय नाही. बरोबर आहे का? तुम्ही वरती गेलात, जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही गेलात, तिथली माणसं काय घालतात? तिथली माणसं स्वेटर घालतात. स्वेटरवर दुसरं स्वेटर, तिसरं स्वेटर, त्यांना 3 स्वेटर घालावे लागतात. त्यांचे ते बूट वेगळे असतात, त्यांची घरं वेगळी असतात. काय? का बरं त्यांना असं करावं लागतं? कारण की तिथं प्रचंड थंडी आहे. व्हॉट इज दॅट? दिस इज दी को रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट. बरोबर आहे का? पटतंय का तुम्हाला? तुम्ही काय खाता सांगा बरं? आपण काय खातो? आपण चपाती, भाजी, वरण, भात खातो. बरोबर आहे का? चेन्नईमधली लोक काय खातात? चेन्नईमधली लोक जास्तीत जास्त भात खातात. बरोबर आहे का? तिथं भात पिकतो म्हणून ते लोक भात खातात. बरोबर आहे का? मासे, त्यांच्या इथं समुद्र किनारा आहे, तिथं सगळ्यात मेन ऑक्युपेशन काय आहे? ॲग्रिकल्चर. दुसरे ऑक्युपेशन काय आहे? मासेमारी, फिशिंग. बरोबर आहे का? फिशरीज. तर ते तिथं काय करतात? तिथं सगळ्यात जास्त मासे खातात. बरोबर आहे का? आपल्या इथं काय पिकतं सगळ्यात जास्त? आपल्या इथं गहू पिकतो, आपल्या इथं ऊस पिकतो, आपल्या इथं डाळी पिकतात, म्हणून आपल्या इथं भाज्या पिकतात. म्हणून आपण काय खातो? वरण, भात, चपाती आणि भाजी. बरोबर आहे का? तिकडची लोक काय खातात? जम्मू काश्मीरमधली लोक काय खातात? त्यांच्या खाण्यामध्ये नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण जास्त असतं. बरोबर आहे का? आणि ते जास्तीत जास्त उष्ण, गरम. तुम्हाला माहिती का? नॉर्मल पाणी जरी प्यायचं झालं, नॉर्मल पाणी, हां, म्हणजे पाणी आपण पितो का ना, ते पाणी सुद्धा ते गरम करून उकळून पितात. बरोबर आहे का? का? व्हॉट इज दॅट? दिस इज दी को रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही किल्ले फिरायला जातो, आम्ही कोकणामध्ये वगैरे आम्ही गेलो का नाही, आणि तिथं जेवायला आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलो का नाही, तिथं आम्हाला मिळते तांदळाची भाकरी. बरोबर आहे का? तुम्ही जावा कोकणामध्ये, किंवा कोकणामधली काही मुलं असतील तर खाली कमेंट करून सांगा तुम्ही कुठून ऐकताय हा व्हिडिओ. तर तिथं काय मिळते? तिथं तांदळाची भाकरी मिळते. आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, मी बारामतीमध्ये राहतो, इथं काय मिळते? ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. बरोबर आहे का? किंवा काही काही ठिकाणी नाचणीची भाकरी मिळते. बरोबर आहे का? व्हॉट इज दिस? दिस इज दी को रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट. बरोबर आहे का? चेन्नईमधली लोक, त्यांचा कलर कसा आहे? ती काळी सावळी लोक असतात. को रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट. आपला कलर कसा आहे? आपला कलर सावळा आहे, गहू वर्ण आहे. बरोबर आहे का? ब्राऊन. बरोबर आहे का? को रिलेशन बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. अमेरिकेतली लोक थंड प्रदेश आहे, ब्रिटनमधली लोक थंड प्रदेश आहे. कशी आहेत ती लोक? गोरी गोरी पान आहेत. को रिलेशन बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट हे आपल्याला तिथं बघायला मिळतं जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो. बरोबर आहे का? आपल्याला घरात बसून हे सगळं कळू शकत नाही. येत आहे का तुमच्या लक्षात? मी तुम्हाला जास्तीत जास्त मोटिवेट करतोय की तुम्ही बाहेर पडा. का माहिती का? कारण की फिरणं माणसाला समृद्ध बनवतं. पुढं बघा, पुढचा पॉइंट. स्टुडंट्स गेट अन अपॉर्च्युनिटी टू इंटरॅक्ट. आता इथं बघा बरं का, हे जे रेड कलरमध्ये मी जे केलेले आहेत ना काही वर्ड्स, ते मला हायलाईट करायचे आहेत. ते मला इथं मुख्य करून तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. बघा बरं का, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळती, संधी मिळती. कशाची संधी मिळती? टू इंटरॅक्ट. इंटरॅक्ट म्हणजे काय? त्यांच्याशी आपण बोलणं, इंटरॅक्शन करणं, त्यांना भेटणं, ह्याची संधी मिळते. कुणाला? विथ द लोकल पीपल. आता आम्ही गड किल्ले फिरायला जातो. तुम्हाला माहिती आहे का रे, माझी एक छोटीशी संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे दुर्गवेडे बारामतीकर. आणि त्या संस्थेमध्ये आम्ही काय करतो? दर महिन्याच्या 4थ्या रविवारी एक
गड दुर्ग फिरायला आम्ही जातो. ठीक आहे, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळेल बघा, त्या संस्थेची लिंक मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली. आमचं एक इंस्टाग्रामचं पेज आहे, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर जरी सर्च केलं ना दुर्ग वेडे बारामतीकर तरी तुम्हाला ती दिसून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आम्ही कुठं कुठं फिरतो, किती भरपूर फिरायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळं काय होतं, आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ना की वेगळी वेगळी लोक भेटतात. त्यांची भाषा वेगळी वेगळी असती, त्यांची आर्थिक परिस्थिती वेगळी असती, खेडेगावामध्ये लोक राहतात. तुम्हाला माहिती का, एक ठिकाणी तर आम्ही गेलो होतो आणि असाच एक डोंगर होता आणि त्या डोंगराच्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आमच्याकडं ॲपल होते, आमच्याकडं डाळिंब होतं, आमच्याकडं बनाना होता, म्हणजे फ्रूट्स होते आमच्याकडं. तिथले ते जे आदिवासी मुलं किंवा डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना ते आम्ही जेव्हा दिलं का नाही, तेव्हा ती मुलं आहे ना त्या ॲपलकडं असं ते ॲपल हातात घेऊन ते बघायला लागले की हे काय. तुम्हाला सांगू का मुलांना, त्यांना ॲपलच माहिती नव्हतं काय असतं ते, डाळिंबच माहिती नव्हतं. तिथं फक्त ज्वारीची का बाजरीची कसली तरी भाकरी तेवढंच फक्त त्यांना खायला, दूध आणि भाकरी आणि रानभाज्या वगैरे. आम्हाला इतकं विशेष वाटलं त्या गोष्टीचं की कशी लोक राहतायत. बरोबर आहे का. इंटरॅक्ट विथ लोकल पीपल, लर्न अबाउट देअर कल्चर. ते कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या ट्राईबचे लोक आहेत, त्यांची भाषा कशी आहे, त्यांचं घर कसं आहे, खूप काही वेगवेगळ्या गोष्टी. तुम्ही बघा ना, तुम्ही कोकणाच्या साईडला जायला लागले की लगेच उतरत्या छपराची कौलाची घरं तिथं आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे का. पण आपल्याकडं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कशी घरं असतात, स्लॅबची घरं असतात. बरोबर आहे का. आपलं कल्चर वेगळं असतं, त्यांचं कल्चर वेगळं असतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कल्चर असतं. फूड वेगळं वेगळं असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या इथं म्हणजे आम्ही तर काय खातो, आम्ही जनरली भाजी चपाती खातो. भाकरी खायचं प्रमाणसुद्धा कमी आहे आमच्या रिजनमध्ये. मी तुम्हाला सांगतो, वरण भातसुद्धा आम्ही जनरली खातो. ठीक आहे. नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण पण एक मॉडरेट असतं, आठवड्यातनं 2दा वगैरे नॉनव्हेज फूड आम्ही खातो. काही काही ठिकाणी आठवडाभर नॉनव्हेज फूड, किंवा कोकणामध्ये मी ऐकलंय की ते आठवडाभर मासे, म्हणजे रोजच्या जेवणामध्ये मासे असतात. आपण रोज मासे खाऊ शकतो का, रोज नॉनव्हेज खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत आपण. ठीक आहे, हे प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं आहे. अँड क्लोदिंग, आता कपडे वेगळे वेगळे, कल्चर वेगळं वेगळं. बरोबर आहे का. अजून काय असतं वेगळं वेगळं, लँग्वेज वेगवेगळी असते. बघा बरं का, आता मराठी भाषा आपण म्हणतो का नाही, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आता मराठी भाषा तर इतकी सुंदर भाषा आहे, आणि मराठीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो, दर 20 किलोमीटरला मराठी भाषा बदलते. म्हणजे भाषा नाही बदलत, त्याची बोली बदलते. बरोबर आहे का. भाषा तीच असते. आता नागपूरमधले लोक पण मराठीच बोलतात, पुण्यातले लोक पण मराठीच बोलतात, किंवा येथले मुंबईमधले, नाशिकमधले लोक पण मराठीच बोलतात. पण त्याच्यामध्ये थोडा फरक असतो, फ्लक्च्युएट होती थोडी थोडी भाषा. बरोबर आहे का. बोली बदलती, भाषा बेसिकली तीच राहते. ठीक आहे. अँड अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम्स. आपल्याला काय कळतं, आपल्याला त्यांचा तुम्हाला सांगू का, आपल्याला त्यांचं दुःख काय असतं ते कळू शकतं, आपल्याला त्यांचं स्ट्रगल कळतं. तुम्हाला सांगतो, आम्ही कमळगडावर गेलो होतो. तुम्ही कमळगडाचं नाव ऐकलंय का. त्या कमळगडावर गेल्यानंतर एक तुम्हाला सांगतो, एक साधारण 75% गड चढला की तिथे एक फॅमिली राहते, धायगुडे बहुतेक नाव आहे, धायगुडे त्या फॅमिलीचं नाव आहे. एकच फॅमिली अख्ख्या किल्ल्यावर, अख्ख्या जंगलामध्ये एकच फॅमिली राहते. मी त्यांना विचारलं की अहो कसं करता तुम्ही. किंवा रायरेश्वरावर आम्ही गेलो ना, त्यांना गॅस आहे का नाही, गॅस सिलेंडर उचलून पाठीवर उचलून त्यांना तो सिलेंडर आणावा लागतो, वरती गडावर न्यावा लागतो. अरे गड चढताना जीव जड होतो आपल्याला पाठीवरची बॅग नको वाटते. त्यांना ते सगळं न्यावं लागतं, त्यांना जनावरांचा चारा वगैरे खालून न्यावा लागतो. साखर, चहा पावडर, तांदूळ, तेल, मीठ, मिरची सगळं त्यांना न्यावं लागतं. किती स्ट्रगल आहे. प्रचंड पाऊस पडतो, किती स्ट्रगल आहे. आणि त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय आपल्यासारखा म्हणजे तिथं नोकऱ्या नाही आहेत, एवढी अपॉर्च्युनिटी नाही आहे. बरोबर आहे का. मग त्यांची परिस्थिती हालाखीची असती, गरीब परिस्थिती असती. हे सगळं आपल्याला कळतं. ह्याच्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागतं. बरोबर आहे का. पुढे बघा चला. दिस हेल्प्स टू डेव्हलप ऑब्झर्वेशन. ह्यानं काय होतंय, यानं आपलं ऑब्झर्वेशनल स्किल्स वाढतात. आपलं हे बघा, मी तुम्हाला पुन्हा ते वाक्य सांगतो, फिरणं माणसाला समृद्ध करतं. तुम्ही जेवढं फिरता ना, जेवढं जास्त लोकांशी बोलता, जास्त ठिकाणं बघता, तेवढे तुम्ही समृद्ध होणार आहे, तेवढे तुम्ही मॅच्युअर होणार आहात. पुढे बघा, ऑब्झर्वेशन वाढतं. रिझनिंग ॲबिलिटी, तुमची विचार करायची क्षमता त्यातनं वाढणार आहे. कंपॅरिझन स्किल्स तुमचे वाढणार आहे. तुलना, कंपॅरेटिव्ह स्टडी आपण ज्याला म्हणतो,
तुम्हाला माहिती का, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आला असाल तर इतके आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडं खूप थंड वातावरण नाही आहे, खूप जास्त गरम नाही आहे, खूप जास्त ह्युमिड नाही आहे, खूप जास्त ड्राय नाही आहे. आपल्याला खूप जास्त काही इथं सारखं जपानसारखं उठसूट भूकंप होतोय असं नाही आहे, सारखा ज्वालामुखी फुटतोय असं नाही आहे, सारखं थंडरस्टॉर्म चक्रीवादळ येतात असं नाही आहे. आपण एका खूप छान, एका खूप चांगल्या प्रदेशात जन्माला आलेलो आहोत, राहतो आहोत. बरोबर आहे का? याची आपल्याला किंमत असली पाहिजे. बरोबर आहे का? आपल्याला जास्त काही स्ट्रगल नाही आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. बरोबर आहे का? हे आपल्याला त्यातनं कळणार आहे. पुढं बघा, तिसरा चौथा झाला ना, हा पाचवा आणि सहावा मुद्दा. चला, पाचवा मुद्दा काय आहे? इट मेक्स द स्टडी ऑफ जिओग्राफी मोर इंटरेस्टिंग. खूप मजा येते जेव्हा आपण नवीन नवीन मुलांना, नवीन माणसांना भेटतो, जेव्हा नवीन नवीन, इतकं सुंदर आहे का नाही, त्या सह्याद्रीमध्ये फिरताना, हिमालयामध्ये फिरताना तर काय मजा येत असेल. खूप छान वाटतं, खूप नवीन नवीन. अरे आपण गावाला जरी, एखाद्या गावाला, आपण मामाच्या गावाला गेलो, भावा बहिणीकडे गेलो, तरी आपल्याला किती छान मजा येते का नाही आपल्याला. खूप छान, म्हणजे इंटरेस्टिंग. आपण समुद्र बघितला, हे तुम्ही बघितलं पाहिजे बरं का. तुम्ही 10वीची एक्झाम द्यायच्या आधी तुम्ही डोंगर दऱ्या बघितलेल्या असल्या पाहिजे, तुम्ही समुद्र बघितलेला असला पाहिजे, तुम्ही जंगल बघितलेलं असलं पाहिजे, रेन फॉरेस्ट बघितलेलं असलं पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. बरोबर आहे का? आणि याने इंटरेस्ट वाढतो, अजून मजा येते. तुम्हाला माहिती का, दुर्गवेडे बारामतीकर संस्थेच्या अंडर आम्ही दर महिन्याच्या चौथ्या रविवारी जातो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आम्ही वाट बघत असतो की चौथा रविवार कधी येतोय, चौथा रविवार कधी येतोय. आणि आम्हाला कधी छान छान वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतात, वेगवेगळं फूड खायला मिळतं, वेगवेगळे. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आज मी बोलतोय, आज तारीख आहे रक्षाबंधन आहे 19 ऑगस्ट 2024. बरोबर आहे का? तर आम्ही 25 ऑगस्ट 2024ला दुर्गवेडे बारामतीकरच्या अंडर आम्ही पाटेश्वरला जाणार आहोत. त्या पाटेश्वरला तुम्हाला सांगतो, सहस्त्रलिंग नावाचं एक शिवलिंग आहे. म्हणजे एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर 1000 छोटी शिवलिंग कोरलेली आहेत. अरे ही किती तुफान, किती अमेझिंग गोष्ट आहे. हे सगळं बघायला मिळतं. तुम्हाला माहिती का, आम्ही कमळगडावरच, मी तुम्हाला ती आठवण सांगतो, कमळगडावर आम्ही गेलो. तिथे एक आमचे म्हातारे आजोबा होते, त्यांनी आम्हाला एवढं मोठं फणस दिलं. हे धरा रे पोरांना, जावा. आम्ही मस्त फणस खात बसलो. किती मजा येते, आनंद मिळतो हे सगळं करायला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इट हेल्प्स टू अंडरस्टँड, सिक्स पॉईंट, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आपल्याला प्रॉब्लेम कळतात रे बाळांनो. लाईक डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. डिग्रेडेशन म्हणजे कमी होणं किंवा खराब होणं. वातावरण कसं खराब होत चाललंय, पर्यावरण कसं खराब होत चाललंय, हे आपल्याला आपल्या डोळ्यानं बघता येतं. ओव्हर यूज ऑफ रिसोर्सेस. बघा बरं का, ओव्हर यूज म्हणजे खूप जास्त, प्रमाणापेक्षा जास्त आपण रिसोर्सेस वापरतो आहोत. आपल्याकडे किती कपडे आहेत सांगा ना तुम्ही मला. कपडे, आपल्याकडं जवळपास 50 तरी ड्रेस असतात. आपल्याला एवढी गरज असते का या 50 ड्रेसची? किंवा तुम्हाला एक गंमत सांगू का? गंमत नाही आहे, ॲक्च्युली दुर्दैव आहे. आपल्या घरामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्या घरामध्ये 50% अशा गोष्टी असतात, माझ्याही घरामध्ये असतील, तुमच्याही घरामध्ये असतील, की ज्या आपल्याला खरंच लागत नाहीत, पण त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. कशासाठी? उगाचच असतात. हे ओव्हर यूज ऑफ रिसोर्सेस आपण खूप जास्त वापरतोय गरजेपेक्षा. तुम्ही विचार करा ना मुलांना, आजकाल पेन किती असतात रे तुमच्याकडे? 20 30 तर पेन असतात तुमच्याकडे. लागतात का रे एवढे पेन? काय दोन ब्ल्यू कलरचे पेन, 2 ब्लॅक कलरचे पेन, 1 रेड कलरचा पेन, बास झाला ना. ओव्हर यूज करतोय आपण रिसोर्सेसचा. त्याच्यानंतर बघा, अँड मेजर्स टू बी टेकन. मेजर्स म्हणजे आपल्याला काय काय करता येईल, आपल्याला काहीतरी उपाय तर केला पाहिजे की नाही. आपण आजारी पडतो, पटकन गोळी खातो, दवाखान्यात जातो का नाही, तर आपल्याला काहीतरी तर केलं पाहिजे. मेजर्स टू बी टेकन टू रिड्यूस द इंटेन्सिटी ऑफ सच प्रॉब्लेम्स. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. ह्या प्रॉब्लेम्सची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला तिथं कळू शकतं जेव्हा आपण हे सगळं आपल्या डोळ्यानं बघतो. ठीक आहे. 6th पॉईंट. हां ठीक आहे, चला ठीक आहे. कसं वाटतोय हा, म्हणजे समजतंय का मला कमेंटमध्ये सांगा. मुलांनो, साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला SST शिकवतोय, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी शिकवतोय. माझी फक्त एवढीच तळमळ आहे की तुम्हाला त्यातल्या कन्सेप्ट्स कळाव्या. आवडतंय का? कमेंटमध्ये जरूर सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.